बातमी हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश झालाय असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय। हरिभाऊ राठोड यांनी सरकारचे आभार सुद्धा मानलेत। तर 20 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा समाजाचा कायदा मंजूर केला आणि या कायद्यामध्ये मराठा समाजाचा सरसकट कलम 3 प्रमाणे ओबीसी मध्ये समावेश केलाय असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय। त्यामुळे आता सगळे सोयरे या अधिनियमाला काहीच अर्थ उरत नाही, तसेच कुणबी नोंदी शोधण्याची गरज नाही असं सुद्धा हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय। जो मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झालेला आहे त्यामध्ये मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये टाकण्यात आलेला आहे। ही जरांगे पाटलांची ही उपलब्धी आहे, त्यांचा विजय आहे आणि छगन भुजबळ यांचा पराजय झालेला आहे। ते म्हणत होते की मी ओबीसी मध्ये येऊ देणार नाही, पण तू सरसकट आले आहेत, त्यामुळे आता खरं म्हणजे सगळे सोयरे बघण्याची गरज नाही आणि त्यांच्या ओबीसीच्या नोंदी सुद्धा बघण्याची गरज नाही, त्यांच्या कुणबीची नोंदी बघायची गरज नाही, कारण आता मराठा समाज सरसकट ओबीसी झाला आहे।